उद्योजक होणाऱ्याच्या या भागामध्ये मी समीरा गुजर जोशी आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते। मंडळी, माणसाची व्याख्या काय करता येईल? म्हणजे अनेकांनी अनेक प्रकारे व्याख्या केली। जो समाजात राहतो तो माणूस, जो विचार करू शकतो तो माणूस, ज्याचं सुंदर हास्य आहे तो माणूस। पण मला वाटतं माणूस आणि प्राणी याच्यातलं सगळ्यात जर कुठलं ठळक वैशिष्ट्य असेल किंवा जी माणूसपणाची व्याख्या म्हणता येईल ती म्हणजे जो बोलू शकतो तो माणूस। अर्थात प्राणी सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे ध्वनी निर्माण करतात, पण अर्थपूर्ण ध्वनी निर्माण करणं अर्थात बोलणं ही कला फक्त आणि फक्त माणसाला अवगत आहे। अर्थात आपल्या सगळ्यांनाच बोलता आलं तरी उत्तम बोलता येणं अशी माणसं फार कमी असतात। म्हणून तर म्हणतात ना, वक्ता दशसहस्रेषु। आणि म्हणूनच अलीकडे संवाद कौशल्य शिकणं हा एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा झालाय सगळ्यांच्याच आयुष्यामध्ये। आज आपल्या बरोबर आहेत उल्हास कोटकर, जे याच मुद्द्याचं त्यांनी व्यवसायामध्ये रूपांतर केलेलं आहे। उल्हासजी, आपल्या या कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत। संवाद कौशल्य किंवा अलीकडे ज्याला सॉफ्ट स्किल्स म्हटलं जातं, हा एक खूप महत्त्वाचा व्यवसाय म्हणून येऊ घातलाय आणि ज्यामध्ये आपण गेली अनेक वर्ष काम करताय। तर कुणाकुणाला याची गरज भासते? तसं व्हायला गेलं तर गरज सर्वांनाच भासते, अगदी 12 वर्षाच्या मुलापासून ते 82 वर्षाच्या आजोबांपर्यंत। म्हणजे मी असं म्हणेन प्रत्येक क्षेत्रात प्रत्येक ठिकाणी ह्याची गरज भासते, कारण संभाषण हे प्रत्येक ठिकाणी होत असतं। म्हणजे तुम्ही घरात बोलता आईवडिलांशी किंवा तुमच्या भावंडांमध्ये, ते देखील संभाषण असतं। तुम्ही ऑफिसमध्ये काम करताय त्यावेळेला तुमच्या बॉस बरोबर किंवा तुमच्या सहकाऱ्यांबरोबर तुम्हाला काम करून घ्यायचं असतं, ते देखील एक संभाषणच असतं। त्याचबरोबर आपण असं म्हणतो की आपण समाजात वावरतो, आपण लग्न कार्याला जातो, काही आपण अनेक शुभेच्छा कार्यक्रमात जातो, तिकडे देखील तुम्हाला संभाषणच लागतं। त्यामुळे हे प्रत्येकाला, अगदी कुठल्याही क्षेत्रात असू दे, कुठल्याही वयोगटात असू दे, प्रत्येकाला हे संभाषण फार महत्त्वाचं असतं। बरोबर। आपण ज्या पद्धतीचं प्रशिक्षण या संदर्भात देता त्यासाठी काही असे विशेष कोर्स डिझाईन केले गेलेत का, की अमुक कोर्स अमुक व्यक्तीसाठी? हो, म्हणजे आता एक बेसिक संभाषण चातुर्याचा एक कोर्स आहे, जो कुठल्याही वयोगटासाठी आणि कुठल्याही प्रोफेशन मधल्या व्यक्तीसाठी तो करू शकतो। त्याच्यामध्ये बेसिकली स्टेजवर उभे राहण्याची जी भीती असते ती प्रामुख्याने आपण दूर करतो। म्हणजे बऱ्याच जणांना बोलण्याची खूप इच्छा असते, पण मला स्टेजवरच जातात नाही, किंवा माझी हृदयाची धडधड वाढते, माझे पाय लटपटतात, मला प्रचंड घाम येतो, भीती वाटते, स्टेज फ्राईट। तर त्यासाठी मी असं म्हणेन पहिल्यांदा बेसिक संभाषण चातुर्य हा कोर्स आहे। त्याच्यानंतर मी असं म्हणेन की मी स्वतः कम्युनिकेशनचा स्टुडंट आहे, म्हणजे अनेक वर्ष मी या क्षेत्रामध्ये काम केलेलं आहे, त्यामुळे मला अनेक व्हरायटी जाणवल्या। जसं बिझनेस कम्युनिकेशन हा एक आणखीन वेगळा पार्ट येतो, त्याच्यामध्ये तुमचा मार्केटिंग हा वेगळा विषय येतो, मग सेलिंग हा एक वेगळा विषय येतो। त्याचबरोबर मी असं म्हणेन की हे संभाषण चातुर्य ज्यांचं लग्न झालं असेल त्यांच्यासाठी तर फारच महत्त्वाचं असतं। म्हणजे हजबंड वाईफ मध्ये तुमचं कम्युनिकेशन कसं असायला पाहिजे, त्यावर तुमचं अंडरस्टँडिंग अवलंबून असतं, आणि त्यावर मी असं म्हणेन की तुमचं बऱ्याचशा गोष्टी तुम्ही मॅरेज लाईफ एन्जॉय करू शकता। त्याचबरोबर पेरेंटिंग हे आणखी वेगळं कम्युनिकेशन आलं। म्हणजे मला असं वाटतं, जे पेरेंट्स असं म्हणतात की माझा मुलगा ऐकतच नाही किंवा आम्हाला फार त्रास होतो, किंवा काही वेळेला मुलंच कंप्लेंट करतात की आमचे आई वडील आम्हाला समजून घेत नाही, तर मला असं जाणवतं की तिकडे देखील वेगळ्या प्रकारचं एक कम्युनिकेशन लागतं। सो अशा अनेक विविध पैलूंवर आपण काम करतो। आणि आणखीन एक पैलू आहे जो फार महत्त्वाचा आहे, तो म्हणजे राजकारणात तुम्हाला संभाषण करायचं असेल तर तिथे देखील आपण त्या प्रकारचं प्रशिक्षण आपण देतो। अच्छा, म्हणजे तुम्ही नेते मंडळींना सुद्धा प्रशिक्षित करता? हो, नेते मंडळींना। म्हणजे केवळ सार्वजनिक सभांमधून जे बोलायचं असतं त्या पद्धतीचं प्रशिक्षण, की अन्य काही वेगळ्या प्रकारचं? प्रामुख्याने सार्वजनिक सभेमध्ये कसं बोलायचं त्याचं जास्त आहे, कारण त्याबद्दलचे विद्यार्थी भरपूर आपल्याकडे येतात। त्याचबरोबर 1-to-1 कम्युनिकेशन कसं करायचं ह्याच्यावर देखील आपण ट्रेनिंग देतो, पण जास्त करून सार्वजनिक ठिकाणी कसं बोलायचं ह्याचं प्रामुख्याने ट्रेनिंग जास्त होतं। आपण स्वतः याकडे कसे वळलात? तुम्ही आता म्हणालात की मी कम्युनिकेशनचा विद्यार्थी आहे। मी गेली 15-16 वर्ष व्यक्तिमत्व विकास या क्षेत्रात काम करतो आहे, आणि मी मीडिया आणि कम्युनिकेशनचा स्टुडंट आहे। म्हणजे मी स्वतः इव्हेंट मॅनेजमेंट केलेला आहे, ॲडव्हर्टायझिंगचा डिप्लोमा कंप्लीट केलेला आहे, आणि हे सर्व करताना मला एक गोष्ट प्रामुख्याने जाणवली। इव्हन मला पण माझ्या काही अडचणींच्या काळामध्ये पण जेव्हा अडचणी आल्या त्यावेळेला त्याच्या मुळाशी जेव्हा गेलो तर मला एकच जाणवलं की कुठेतरी काहीतरी कम्युनिकेशन मध्ये प्रॉब्लेम आहे। म्हणजे मला जे करायचं आहे ते माझं समोरच्यापर्यंत नीट पोहोचवताच येत नाही, त्यामुळे मला त्याचा उत्सुकता जाणवली, आणि त्याचा मी जास्तीत जास्त अभ्यास करत गेलो तेव्हा मला काही गोष्टी लक्षात यायला लागल्या। मग त्यामुळे मी ह्या क्षेत्राकडे पूर्णपणे वळलो, आणि जसं तुम्हाला म्हटलं की 15-16 वर्ष मी ह्या क्षेत्रामध्ये काम करत होतो। एका मोठ्या संस्थेमध्ये मी तिकडे कामाला होतो, तिथे देखील अशा प्रकारचं ट्रेनिंग दिलं जायचं। तर जवळजवळ मी असं म्हणेन की आतापर्यंत 10,000 वक्त्यांचं 1-to-1 संभाषण करून घेण्याची जबाबदारी मी पार पाडलेली आहे। बरं, असं आहे।
आणि काय नेमका फरक जाणवतो प्रशिक्षणापूर्वीचा विद्यार्थी आणि प्रशिक्षण घेतल्यानंतरचा, यामध्ये असे काही तुम्हाला ठळक बदल जाणवले का? हो, प्रामुख्याने म्हणजे बेसिकली संभाषण चातुर्याबद्दल बऱ्याच जणांच्या मनात फार गैरसमज असतात. म्हणजे मला काय काय जणांना आत्मविश्वास असतो की मला बोलता येतं, पण प्रामुख्याने मला बोलता येतं म्हणजे तुमचं ते बोलणं लोकांना आवडतंय का हे पण फार महत्वाचं असतं. म्हणजे एक किस्सा सांगतो छानसा. एका कार्यक्रमाला मला प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित केलं होतं आणि मी माईकवर उभा राहिलो बोलायला आणि मला नेमका किती वेळ आहे हे मी विचारायचं विसरलो. तर मी बाजूला आयोजकांना विचारलं की मला किती वेळ बोलायचं. तर माझा तो आवाज प्रेक्षकांपर्यंत पोहोचला. त्यातला एक प्रेक्षक उभा राहिला आणि तो म्हणाला की तुम्ही कितीही वेळ बोला, आम्ही मात्र अर्धा तासाने जाणार आहोत. तर अशी बऱ्याच वेळेला गंमत होते. म्हणजे बोलतोय छान पण ते लोकांना आवडत नाही. दुसरं असं आहे की असे अनेक लोक असतात की ते एका मोठ्या पदावर आहेत म्हणा किंवा मोठ्या क्षेत्रामध्ये आहेत आणि त्यांना लोकांशी सारखं कम्युनिकेशन करावं लागतं, पण त्यांना स्टेजवर जायची भीती वाटते. ते माझ्याकडे येतात आणि मला कधी कधी असं म्हणतात की मी ह्या क्षेत्रामध्ये आहे, मी या राजकारणामध्ये आहे, मी याच्यामध्ये आहे, मोठ्या पदावर आहे, पण स्टेजवर आल्यावर भीती वाटते आणि ह्यामुळे मी अनेक संधी गमावून बसलेलो आहे आणि त्यामुळे मला त्याची फार हे वाटते. तो अशा अनेक प्रकारच्या लोकांना आपण ही सर्व्हिस देतो आणि त्यांच्याकडून आपण ते काम करून घेतो. आता प्रशिक्षणानंतरचा बदल जर तुम्ही विचारला तो प्रामुख्याने असा आहे की आपण त्यांना बेसिक गोष्टींपासून सुरुवात करतो की उभं कसं राहायचं, त्याच्यानंतर संवादामध्ये शब्दांना किती महत्व असतं, त्याच्यानंतर तुमच्या बॉडी लँग्वेजला किती महत्व असतं आणि आवाजाला किती महत्व असतं. मग त्यांना आपण काही प्रॅक्टिकल आणि उदाहरणाच्या माध्यमातून हे पटवून सांगतो आणि हळूहळू त्यांना आत्मविश्वास येतो की बाबा पहिल्यांदा उभा राहायला कसं शिकायचं, त्याच्यानंतर बोलताना आवाजाचा वापर कसा करायचा, तुमचं शरीर कसं बोललं पाहिजे, तुमचा चेहरा कसा बोलला पाहिजे आणि एक एक करत आपण त्यांना भाषणाचा सराव करायला लावतो आणि ते करून देतो, विविध भाषणाचा सराव. त्यामुळे डेफिनेटली त्यांना स्टेजवर उभं राहून बोलण्याची जी प्रामुख्याने जी भीती असते ती नक्कीच दूर होते, जी पहिला मी असं म्हणेन की ती बेसिक आहे. तर अशा प्रकारे आपण प्रशिक्षणाच्या माध्यमातून त्यांची ती भीती मुळातून काढून टाकतो. अनेकांच्या मनामध्ये अनेक शंका असतात. कुणाला असं वाटतं की माझा आवाज फार छान नाही किंवा मी चांगलं दिसत नाही, असे काही न्यूनगंड पण असतात. तर मग या संदर्भात तुम्ही काय करता? मी असं म्हणेन तसे न्यूनगंड ठेवण्याची काही गरज नाही आणि प्रामुख्याने संभाषणामध्ये हाच एक प्रमुख फॅक्टर असतो. म्हणजे मी असं म्हणेन की लोक काय म्हणतील हाच जास्त विचार असतो. म्हणजे त्याच्यामध्ये माझा आवाज कमी हा एक फार कमी फॅक्टर असतो, पण मला लोक हसतील. तर मी असं बऱ्याच जणांना सांगतो की असं काही नाहीये, तुम्ही तो विचार मनातून काढून टाका. त्याच्यानंतर तुमचं बोलणं एकदम असं प्रभावित असलं पाहिजे का असं पण नाही. अतिशय सॉफ्टली बोलून सुद्धा आणि तुम्ही तुमचे विचार नीट लोकांपर्यंत पोहोचू शकतात. आपण त्यांना अनेक उदाहरणाच्या माध्यमातून हे पटवून सांगतो. तर मी असं म्हणेन की मुळात माझा आवाज कमी आहे किंवा मी दिसायला छान नाही आहे हा मुद्दा काहीच नाही. असे अनेक आजूबाजूला तुम्ही उदाहरणं पाहत असाल की जे आपण त्यांची कधी निंदाला असेल पण करतो, पण ते देखील आज एका मोठ्या पदावर आहेत आणि त्यांच्याकडे एक मोठं काय म्हणतात ना कर्तृत्व देखील आहे. त्यामुळे हा मनातून विचार काढून टाका. प्रशिक्षणाच्या माध्यमातून डेफिनेटली तुम्ही एकदा भीती घालवली आणि चांगलं बोलता आलं तुम्ही कुठल्याही ठिकाणी तुमचं इम्प्रेशन नक्कीच पडू शकतं. त्याच्यामध्ये दिसण्याचा आणि ह्या गोष्टीचा काही प्रामुख्याने फरक पडत नाही. बरोबर. म्हणजे यासाठी जे आवश्यक समुपदेशन आहे ते तुम्ही या माध्यमातून पुरवत असता, प्रोव्हाइड करतो. अशा पद्धतीच्या प्रशिक्षणाचा कालावधी सर्वसाधारणपणे किती असतो? पहिला जो बेसिक संभाषण चातुर्य आहे तो साधारण 6 आठवड्यांचा आहे. आता हा आठवड्यांचा कशासाठी असा आहे की आपण प्रत्येक आठवड्यात एकदाच भेटतो. तर सुरुवातीपासून आपण त्यांना ट्रेनिंग देतो की कसं करायचं, काय करायचं, विविध भाषणांचे आपण त्यांना प्रशिक्षण देतो. त्याच्यामध्ये सर्वात प्रथम येतं की पायावर उभं राहून बोलायचं कसं. दुसरं म्हणजे जसं तुम्हाला सांगितलं असं की शब्दांचा वापर कसा पाहिजे, बॉडी लँग्वेज कसं पाहिजे. मग नंतर सल्ला द्यायचा असेल तर कसं बोलायचं. मग तुम्हाला एखादी गोष्ट पटवून द्यायची असेल तर ती कशी बोलायची. त्याच्यानंतर तुम्हाला माहिती देणं म्हणजे आजकाल जे प्रेझेंटेशन स्किल्स हे प्रामुख्याने एक फार महत्वाचं जे मीटिंग्स मध्ये लागतं तर ते आपण त्यांना शिकवतो. त्याच्यानंतर डिबेट म्हणजे वादविवाद तुम्ही कशा प्रकारे करायचं. त्याच्यानंतर तुम्हाला कॉन्फरन्स भरवायची असेल तर कॉन्फरन्समध्ये तुम्हाला बोलायचं असेल तर तिथे कसं बोलायचं. कारण बऱ्याच ठिकाणी सोसायटीचे मिटिंग असतात किंवा मंडळाच्या मिटिंग असतात, तुम्हाला ते सगळं आयोजन तुम्हाला करायचं असतं. तिथे तुम्ही प्रामुख्याने सगळं आयोजक पण असता आणि सगळ्यांशी कम्युनिकेशन करण्याचा मुख्य भागामध्ये तुमच्याकडे असतो. त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे अनेक लोक आहेत ज्यांना या क्षेत्रामध्ये करिअर करायचं आहे, ते म्हणजे सूत्रसंचालक या नात्याने. तर तिथे देखील आपण त्या प्रकारचं देखील आपण ट्रेनिंग देतो. असं बऱ्याच गोष्टी आपण शिकवतो. साधारण 6 आठवडे एक बेसिक कोर्स आहे हा, म्हणजे ज्यांना भीती वाटते त्यांच्यासाठी प्रामुख्याने. आणि बाकी इतर जे कोर्सेस आहेत त्याचा वेगवेगळा पिरियड आहे. म्हणजे एक राजकारणासाठी नेता होण्यासाठी जो प्रशिक्षण आहे तो एक वेगळा पिरियड आहे. त्याच्यामध्ये प्रामुख्याने अगदी भाषणांपासून
तर त्यांचं निवडणुकीचं प्लॅनिंग कसं असायला पाहिजे, त्यांचं सोशल मीडिया नेटवर्किंग कसं असायला पाहिजे, त्याच्यानंतर त्यांची लिडरशिप कशी असायला पाहिजे, या सगळ्या गोष्टी आपण त्या ट्रेनिंगमध्ये घेतो. तर प्रत्येक कोर्स हा वेगवेगळा पिरियड असतो. आपण म्हणालात की व्यावसायिकांसाठी त्यांच्या वेगळ्या गरजा लक्षात घेऊनही आपण प्रशिक्षण देतो. मग त्यामध्ये कुठल्या मुद्द्यांवरती भर दिला जातो? त्याच्यासाठी आपण बिझनेस कम्युनिकेशन हा एक प्रामुख्याने विषय आहे. आता बिझनेस कम्युनिकेशन म्हटलं की त्याच्यामध्ये मार्केटिंग हा प्रमुख विषय आला, त्याच्यानंतर ऍडव्हर्टायझिंग हा वेगळा विषय आला, सेलिंग हा वेगळा विषय आला, सोशल मीडिया मार्केटिंग हा आणखी वेगळा विषय आला, त्याच्यानंतर लिडरशिप. कारण तुम्ही बिझनेसमध्ये आहात तर तुम्हाला डेफिनेटली तुमच्या सहकाऱ्यांकडून काम करून घ्यायचं असतं, तिकडे एक वेगळ्या प्रकारचे निर्णय तुम्हाला घ्यायचे असतात. पण हे सर्व महत्वाचं असतं तुमचं कम्युनिकेशन कसं आहे. आता बऱ्याच जणांचा गोंधळ असा होतो की मार्केटिंग म्हटलं की त्यांना वाटतं की ऍडव्हर्टायझिंग आणि मार्केटिंग हे सगळं सारखंच आहे. ऍडव्हर्टायझिंग हा टोटल वेगळा भाग आहे, मार्केटिंग हा टोटल वेगळा भाग आहे, सेलिंग हा टोटल आणखीन वेगळा भाग आहे. ओके, तर ह्या प्रत्येक विषयाला आपण तिकडे हात घालतो आणि त्यांना त्या प्रकारच्या गोष्टींची जाणीव करून देतो. म्हणजे मी असं म्हणेन की त्यांच्याकडे मुळात ते असतं पण कुठेतरी काहीतरी चुकत असतं, आपण त्याची जाणीव करून देतो आणि त्यांना एक नवीन पद्धत देतो की ह्या प्रकारे तुम्ही जर केलं तर तुमच्या ह्या कम्युनिकेशनमध्ये तुम्हाला त्याचा उपयोग होऊ शकतो आणि तुम्ही तुमच्या व्यवसायाचं व्यवस्थित कम्युनिकेशन करू शकता. असं आहे. यामध्ये भाषा हा एक पुन्हा मुद्दा आला, कारण संवाद शेवटी घडतो तो भाषेच्या माध्यमातून घडतो. अनेकदा मराठी इंग्रजी याही बाबतीत वाद होतात किंवा तुलना केली जाते. तर आपण कुठल्या भाषेतून प्रशिक्षण देता आणि आपला याविषयीचा दृष्टिकोन कसा? मी तसं बघायला गेलं तर तिन्ही भाषेतून, म्हणजे हिंदी, मराठी आणि इंग्लिश. आता सध्या तरी प्रामुख्याने मराठी भाषेतून आहे कारण त्या प्रकारचे विद्यार्थी आहेत. तर सध्या प्रामुख्याने मराठी हा मेन शिकवण्याची पद्धत आहे किंवा प्रशिक्षणाची भाषा आहे. पण आपण बाकीच्या दोन्ही भाषांमधून सुद्धा प्रशिक्षण देता. आतापर्यंतच्या आपल्या प्रवासातला एखादा अगदी लक्षात राहिलेला अनुभव? लक्षात राहिलेले अनुभव असे भरपूर आहेत. कारण मी असं म्हणेन की जसं तुम्हाला म्हटलं की जेव्हा या प्रशिक्षणाला प्रत्येक व्यक्ती येते ती वेगवेगळ्या वयोगटातली असते. म्हणजे अगदी स्टुडंट पासून ते हाऊसवाईफ पासून ते एखादी आजी देखील असते आणि एका मोठ्या व्यावसायिक देखील असतो. त्यातल्या त्यात मी असं म्हणेन की एक स्टुडंट आहे, तिचं नाव मानसी आहे आणि ती तशी बघायला गेली ती ज्यावेळेला ती कोर्सला आली होती तेव्हा ती 6वीत होती आणि तिचं वक्तृत्व खूप छान होतं. म्हणजे त्याबद्दल काय वादच नव्हता, पण तिचं प्रचंड पाठांतरावर ते वक्तृत्व असायचं. आणि आपण मुळात संभाषण जातूच्या ट्रेनिंगमध्ये आपण लोकांना जास्त करून पाठांतर करू नका. ओके, तुम्ही विषय समजून घ्या, मुद्दा समजून घ्या आणि ते उत्स्फूर्त कसं बोलता येईल याचं आपण प्रशिक्षण देतो. तर तिच्या आईवडिलांनी आपल्याकडे घेऊन आले आणि त्याच्यामध्ये तो कमालीचा बदल जाणवला आणि तिला आता अनेक पारितोषिक मिळतात. तेव्हा ती मला स्वतःहून फोन करते आणि माझा थँक्यू म्हणते. त्याचबरोबर मला आठवतं की एक आजी होती एका कोर्सला आणि त्या जेव्हा रिटायर्ड लाईफ जगत होत्या, पण त्या जेव्हा कोर्सला जेव्हा त्यांनी सांगितलं की मला माझ्या नातीच्या किंवा नातवाच्या कार्यक्रमात जावं लागतं आणि तिकडे आजी आजोबांना बोला असं सांगण्यात येतं पण मला बोलता येत नाही आणि त्यामुळे माझ्या नातवांना वाईट वाटतं. तर त्यांना त्या प्रकारचं ट्रेनिंग दिल्यानंतर तो एक आणखी वेगळा अनुभव असतो. आणि राजकारणातले लोक तर आहेतच, तसे अनेक अनुभव आहेत. म्हणजे मी सांगायला गेलं तर मला वाटतं एक दिवस कमी पडत इतके अनुभव आहेत. नक्कीच. आज आपण काम करता ते वैयक्तिक स्वरूपातून करता की संस्थात्मक स्वरूपात? संस्थात्मक स्वरूपातून आहे, त्याचबरोबर वैयक्तिक स्वरूपातून देखील आहे. दोन्ही माध्यमातून सध्या चालू आहे. आणि पुढे यामध्ये काय करण्याची आपली इच्छा? पुढे मी असं म्हणेन की मला हे आणखीन मोठं करायचं आहे आणि जास्तीत जास्त प्रशिक्षण घडवायचे. कारण लिमिटेशन्स आहेत. कारण जरी म्हटलं की मी एकटा नाशिकला जाईन, उद्या पुण्याला जाईन, आणखी अनेक ठिकाणी जाईन, पण लिमिटेशन्स आहे. एक व्यक्ती सगळीकडे जाऊ शकत नाही. त्यामुळे जास्तीत जास्त प्रशिक्षक जर आपल्याला तयार करता आले तर जेणेकरून त्या भागामध्ये त्या लोकांना त्याचं ट्रेनिंग तिथे मिळू शकेल. तर अशी माझी इच्छा आहे आणि त्यानुसार काही लोक अप्रोच देखील करतात, तर त्यांना आपण त्या प्रकारचं ट्रेनिंग देखील देत आहोत. सध्या नांदेडला एक कार्यक्रम चालू आहेत जिकडे आमचेच विद्यार्थी आहेत ते लोकांना शिकवतात. नागपूरला चालू आहेत जिकडे माझे लिमिटेशन की तिथे पोहोचणं या सगळ्या गोष्टी करणं. तर सध्या म्हणजे दिसतंय की महाराष्ट्रात सगळ्यांनी चांगलं उत्तम वक्ता झालं तर खूपच छान होईल. नक्कीच. उद्योजकतेच्या या मंचावरून भावी उद्योजकांना काय सांगाल? संवाद कौशल्य आणि यशस्वी उद्योजक होणं यामध्ये काय नातं आहे? खूप खूप म्हणजे खूप मोठं कनेक्शन आहे. म्हणजे मी असं म्हणेन की आतापर्यंत जेवढे जेवढे मोठे उद्योगपती आपण बघतो तर मला प्रामुख्याने असं जाणवतं की त्यांचं संवाद कौशल्य अतिशय प्रभावी आहे. कारण ते आपल्या सहकाऱ्यांशी अतिशय उत्तम संवाद साधू शकतात, त्यांच्याकडून ते उत्तम काम करून घेऊ शकतात. त्यामुळे मी असं म्हणेन की उद्योजकामध्ये तुम्ही असाल तर संवाद कौशल्य फारच इम्पॉर्टंट आहे.
म्हणजे अगदी तुमच्या सहकार्यांना मोटिवेट करण्यापासून तर त्यांच्याकडून एखादी गोष्ट करून घेण्यापासून ते तुम्ही तुमच्या ग्राहकांशी कसं संवाद साधता या सगळ्या गोष्टीपासून. त्यामुळे उद्योजकांना संवाद कौशल्य फार इम्पॉर्टंट आहे असं माझं स्वतःचं मत आहे. आपण जसं म्हटलात की संवाद कौशल्याची गरज आज प्रत्येकाला आहे, म्हणजे अगदी लहान मूल गृहिणी असू दे ते व्यावसायिक राजकारण्यांपर्यंत. जर मला एक 5 टिप्स हव्या असतील की उत्तम संवाद कौशल्य मला जर अंगी वाढवायचं असेल तर काय करावं, तर काय सूत्र सांगता येतील? सर्वात प्रथम म्हणजे माझ्या प्रशिक्षणात सहभागी व्हावं, म्हणजे हा विनोदाचा मुद्दा झाला. पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे मी असं म्हणेन की संवाद कौशल्यामध्ये बऱ्याच लोकांचा गैरसमज असं होतो की मी शब्दांचा वापर जास्तीत जास्त जेवढा छान करेन तेवढं माझं भाषण चांगलं होईल. तर आम्ही संभाषण या ट्रेनिंगमध्ये नेहमी सांगतो लोकांना की या कम्युनिकेशनचा जो अभ्यास केलाय काही लोकांनी, त्यांचं असं म्हणणं आहे की शब्दांचा वापर फक्त 7% असावा, 58% तुमचं बॉडी लँग्वेज बोलतो. म्हणजे जरा म्हणजे तुम्हाला तर सांगायला गेलो तर समजा आता मी कॅमेऱ्यावर जर बोललो हातपाय असे गाळून की माझ्यात प्रचंड आत्मविश्वास आहे, तर माझं आत्मविश्वास तुमच्याशी कम्युनिकेटच होत नाही, कारण माझा बॉडी लँग्वेज त्याला साथ देत नाही. पण मी जर बोलताना असं म्हणतो की माझ्यात प्रचंड आत्मविश्वास आहे, तर तो आत्मविश्वास आता डेफिनेटली कम्युनिकेट होतो. त्याचबरोबर तुमचा आवाज देखील फार महत्त्वाचा आहे. आणि मी असं म्हणेन की या संभाषण कौशल्यामध्ये तुम्हाला जर एक्सपर्ट व्हायचं असेल तर डेफिनेटली प्रशिक्षणाची फारच गरज आहे, कारण नेमकं आपलं कुठे चुकतंय काय चुकतंय हे आपल्याला कळायला पाहिजे. दुसरं म्हणजे मी असं म्हणेन की प्रचंड वाचन पाहिजे, म्हणजे तुमचं वाचन चौफेर पाहिजे. त्याच्यामध्ये अगदी कथा कवितांपासून ते म्हणी आणि शायऱ्यांपासून बऱ्याच गोष्टी. त्याचबरोबर मी असं म्हणेन की मी आमच्या विद्यार्थ्यांना पण सांगतो आणि मी त्यांना कंपल्सरी करतो की आठवड्याला तुम्ही कमीत कमी एक नाटक किंवा एक चित्रपट पाहिलाच पाहिजे. आणि जेव्हा आमचा ट्रेनिंग प्रोग्राम चालू असतो तेव्हा त्यांना आम्ही सांगतो की आठवड्यात जो नाटक बघितलं किंवा जो पिक्चर पाहिला त्याचं तिकीट दाखवायला घेऊन या, कारण ते कंपल्सरीच आहे. त्याच्यापाठी लॉजिक असं आहे की जसं मी म्हटलं की वाचन वाढवा, तर एखादा नाटक आणि एखादा चित्रपट जेव्हा बनतो तेव्हा त्याच्या पाठीमागे 100 पुस्तकांचा अभ्यास असतो. म्हणजे मी असं म्हणजे एक नाटक जर तुम्ही पाहिलं तर तुमचं जवळजवळ 100 पुस्तकं वाचल्यासारखंच ते प्रकार होतं. दुसरं असं तुम्हाला नवीन गोष्टी कानावर पडतात, त्यामुळे तुम्हाला काही गोष्टी कशा प्रकारे कम्युनिकेट करायचं हे शिकायला मिळतं. म्हणजे जसं मगाशी एका मुलाखतमध्ये आपण ऐकलं की प्रसार माध्यमांचं खूप मोठं काम असतं, चित्रपट देखील खूप प्रभाव आपल्यावर पाडतो. त्याच्यानंतर मी असं म्हणेन की मी माझ्या प्रशिक्षणाला पण त्यांना सांगतो की तुम्ही हे जे ट्रेनिंग घेताय तुमचा एक ग्रुप जमवा आणि त्या ग्रुपला जाऊन हे शिकवायला सुरुवात करा, किंवा तुमच्याकडे जे चांगलं नॉलेज आहे ते तुम्ही लोकांना शिकवायला सुरू करा. कारण त्याच्या पाठी आणखीन एक गोष्ट अशी असते की शिकवणं ही खूप मोठी गोष्ट आहे. त्यासाठी तुम्हाला आधी समजून घ्यावं लागतं की मला काय शिकवायचं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे समोरच्याला ते कळलंय की नाही हे तुम्हाला तिथल्या इथे पाहता येतं. त्यामुळे जेवढं तुम्हाला ते सोपं करून सांगता येईल तेवढं तुमचं कम्युनिकेशन आणखी इम्प्रूव्ह होत जातं. बरोबर. आणि सर्वात महत्त्वाचं ते म्हणजे तुमचं कान मजबूत असायला पाहिजे. त्यासाठी जास्तीत जास्त व्याख्यानं कार्यक्रम तुम्ही ऐकली पाहिजेत, कारण वाचन चित्रपट पाहणं त्याचबरोबर ऐकणं ह्याने देखील खूप मोठा फरक पडतो. तर असे काही 4-5 मुद्दे आहेत, ते जर तुम्ही केलेत आणि सातत्याने चांगला सराव हे जर केलं तर तुम्हाला उत्तम वक्ता नक्कीच बनता येईल. पण डेफिनेटली त्याला प्रशिक्षणाची फार गरज आहे. मी उद्योजक होणाऱ्याचा हा जो मंच आहे त्याच्याशी सुद्धा आपण खूप जवळून निगडीत आहात, तर या मंचाविषयी काय सांगाल? हा मंच म्हणजे मी असं म्हणेन की माझे मित्र निलेश आणि त्यांचे बंधू हेमंत, म्हणजे मी ह्या मंचाचं तसं बघायला गेलं तर मी फाउंडर मेंबर आहे असं तरी म्हटलं तरी हरकत नाही. आणि ह्या मंचाचा अनुभव असा आहे की इथे अनेक उद्योजकांच्या कथा ऐकायला मिळतात, प्रेरणा मिळते आणि आमच्यासारखे अनेक उद्योजक आहेत त्यांना एक व्यासपीठ देखील मिळतं की लोकांपर्यंत पोहोचण्याचं. आणि हा कार्यक्रम मला असं वाटतं की आता सध्या मुंबईत आहे तो लवकरच पुण्यात पण चालू होईल, पण मला वाटतं ह्याचे कार्यक्रम महाराष्ट्रभर व्हावेत, जेणेकरून ज्यांना ज्यांना उद्योगात यायचं आहे त्या सगळ्यांना प्रेरणा मिळावी, मोटिवेशन मिळावं आणि एक व्यासपीठ मिळावं लोकांपर्यंत पोहोचण्याचं. तर डेफिनेटली मी उद्योजक होणारा हा कार्यक्रम एक कौतुकास पात्रच आहे. नक्कीच. धन्यवाद. आम्हा घरी धन शब्दांची चलत नाही असं तुकाराम महाराजांनी म्हटलंय. खरोखरच शब्द हे आपल्याकडे असलेली एक संपत्ती आहे आणि तिचा वापर आपण कसा करतो यावरती अर्थात संवाद कौशल्यावरती आज यशाची कितीतरी द्वारं आपल्यासाठी खुली होऊ शकतात. अतिशय महत्त्वाचा असा हा मुद्दा आणि यातून निर्माण होऊ शकलेल्या व्यवसायाच्या शक्यता आज आपण उल्हास कोटकर यांच्या माध्यमातून जाणून घेतल्या. अशाच उद्योगाच्या नवीन संधी आपल्यासाठी कोणकोणत्या आहेत हे जाणून घेऊया पुढील भागामध्ये. तोवर नमस्कार.